की नागरिकांचं प्रेम आहे, जनतेचं प्रेम आहे, ते इथं येवत न येवत अनेकांनी मेसेज केलेत, अनेकांनी फोन कॉल केलेत, भरभरून प्रेम मला दिलेलं आहे. आणि हे भरभरून प्रेम आहे म्हणून माझ्यासारखा कार्यकर्ता आहे. शेवटी मी माझ्या भाषणातही सांगितलं की मला जर का राज्याच्या राजकारणात मोठ्या जबाबदाऱ्या मिळाल्या, त्या का मिळाल्या? कारण गल्लीत किंमत असेल तर दिल्लीत किंमत मिळते. आज मला आपल्यामुळे गल्लीत किंमत निर्माण झाली. आपण जे काही सन्मान दिला, आपल्याला ताकद दिली, त्या माध्यमातून माझं नेतृत्व कुठेतरी उभं राहू शकलं. आणि म्हणून मग गल्लीतल्या नागरिकांचं प्रेम आहे म्हणून दिल्लीतले नेतृत्व, दिल्ली म्हणजे प्रातिनिधिक, म्हणजे मी ह्या स्वरूपात म्हणतोय, राज्याच्या नेतृत्वानी जी संधी दिली त्या माध्यमातून हे नेतृत्व उभं राहिलं. कारण ते वरिष्ठ बघत असतात की खाली ह्याचं काम कसं आहे, स्थानिक ठिकाणी हा काय करतो. त्यामुळे आपल्या प्रेमामुळे आज जे काही होऊ शकलो ते आपल्या प्रेमामुळे. त्यामुळे आपल्या या प्रेमाच्या मी ऋणात राहणं पसंत करीन. आणि खरं तर आपलं हे प्रेमरूपी कर्ज आहे माझ्यावर. माझ्या आयुष्याच्या जीवनाच्या प्रत्येक टप्प्यावर हे कर्ज कसं कमी होऊ शकेल ते माझ्या कामातून करण्याचा मी प्रयत्न करीन. मी माझ्या कामातून आपल्या चेहऱ्यावर हास्य उमलवून आपल्याला मदत करून मी हे कर्ज कसं कमी होऊ शकेल हे प्रयत्न करीन. ही माझी प्रामाणिक भावना आहे. आणि मी अपील या माध्यमातून हे करेन की एकटा आमदार खूप काही करू शकतो असं नाहीये. त्याला काही आमदार प्रतिनिधी लागतात आणि ते आमदार प्रतिनिधी नागरिकांनी व्हायला पाहिजे. प्रत्येक ठिकाणी जर का आपल्या रूपानं माझा आमदार प्रतिनिधी असेल तर तुमच्या परिवाराचा प्रश्न किंवा तुमच्या माध्यमातून तिथल्या जनतेचा प्रश्न हा माझ्यापर्यंत पोहोचणं गरजेचं आहे. माझ्यापर्यंत विषय पोहोचले तर ते सोडवण्यासाठी मी प्रामाणिकपणे प्रयत्न करीन. एवढी शाश्वती मी या निमित्तानं देतो. सामान्य कार्यकर्त्यासाठी मित्रमंडळींचं, कार्यकर्त्यांचं, जनतेचं हे भरभरून मिळालेलं प्रेम याच्यापेक्षा मोठी श्रीमंती असूच शकत नाही. ते श्रीमंती कशात तोलावी, पैशात किंवा अन्य कशात? तर नेहमी दिग्गजांनी सांगितलंय की आपल्या सुखदुःखात जे काही चपलांचे जोड आपल्या घरांच्या बाहेर दिसतील ती संख्या जास्त असेल तर तुम्ही श्रीमंत आहात. मला वाटतं की खरं तर ही श्रीमंती माझ्या भाग्यात आहे. मी स्वतःला खूप भाग्यवान समजतो की इतक्या मोठ्या संख्येने सगळे मित्रमंडळी, कार्यकर्ते, नागरिक, इतके मोठ्या संख्येने नागरिक या ठिकाणी येणं माझ्यासाठी खूप भाग्याची गोष्ट आहे. आदरणीय राज्याचे महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे साहेब हे या कार्यक्रमात आले. या अभिष्ट चिंतन कार्यक्रमात त्यांची प्रमुख उपस्थिती होती आणि 5-10 मिनिटं नाही तर 2 तास ते या ठिकाणी थांबले, सर्व नागरिकांशी संवाद साधला आणि भरभरून या ठिकाणी शुभेच्छा दिल्या. मला वाटतं की पक्षाचं नेतृत्व जर का अशा पद्धतीनं असेल तर खऱ्या अर्थानं त्यातले कार्यकर्ते त्यातून नेतृत्व घडत असतं. त्यामुळे कार्यकर्त्यांना संधी देणारी पार्टी कशी आहे याचं एक उदाहरण आज आपल्याला डोळ्यांनी बघायला मिळालं. त्यामुळे आज सगळे नागरिक मोठ्या संख्येने आले, खूप वेळ थांबले, सगळ्यांनी संवाद साधला, सदिच्छा दिल्या. खरं तर ही ताकद त्यांची माझ्या मागे आहे. त्यामुळे विक्रांत पाटील सारखा एक कार्यकर्ता आज काहीतरी खटपट करून जनतेला न्याय मिळवून देण्यासाठी प्रयत्न करू शकतो. त्यामुळे चांगल्या पद्धतीनं हा कार्यक्रम संपन्न झाला आणि खरं तर मन भारावून गेलं. एकूणच बावनकुळे साहेबांनी मनोगत व्यक्त करताना तेव्हा त्याला 5 वर्ष मंत्रालय आणि उद्यान भवन करायला गेले. आपण एकच वर्षात उंच भरारी घेतली अशी भावना एक वरिष्ठ नेत्याने व्यक्त करणं कसं पाहताय? खरं तर त्यांनी असं कौतुक करणं ही खरं तर खूप मोठी गोष्ट आहे. पण हे वास्तव आहे की आपल्याला जो कालावधी मिळाला, आमदारकी म्हणून जी काही जबाबदारी मिळाली, तर या जबाबदारीच्या माध्यमातून मी जनसामान्यांचे अश्रू पुसू शकलो नाही, त्यांचं कल्याण करू शकलो नाही, त्यांचे प्रश्न मांडू शकलो नाही, त्याला न्याय मिळवून देऊ शकलो नाही, तर या आमदारकीचा काहीच उपयोग नाही असं मानणारा मी कार्यकर्ता आहे. त्यामुळे 6 वर्षाची ही मला मिळालेली जबाबदारी आहे. आमदारकी म्हणजे ही एक जबाबदारी आहे आणि यातून मला लाखो नागरिकांचं भलं करायचं आहे. मग मला शिकण्यात वेळ जास्त घालून तसं चालेल आणि माझा मूळ पिंड हा एखाद्या विषयाच्या खोलवर जाऊन त्याचा अभ्यास करून त्या विषयाचं मूळ शोधून तो विषय मांडण्याचा माझा पिंड राहिलेला आहे. त्यामुळे जशी जबाबदारी मिळाली पहिल्या दिवसापासून मी कामाला लागलो. दिवसातल्या 24 तासापैकी 18-19 तास जनतेसाठी काम करणं, महिन्यातल्या 30 दिवसापैकी 28-29 दिवस हे स्वतःला जनसेवेसाठी वाहून घेणं हा माझा मूळ पिंड राहिलेला आहे. त्यामुळे त्याच अनुषंगाने काम करतोय. आनंदाची गोष्ट ही आहे की काम तर मी करतोय, नागरिक दखल घेत आहेत, नागरिक कौतुक करतायत, पण वरिष्ठ नेतृत्वाचं इतकं बारकाईने लक्ष राहणं खरं तर माझ्यासारख्या कार्यकर्त्यासाठी ही भाग्याची गोष्ट आहे. त्यांनी असं म्हणणं खरं तर हे माझ्यासाठी अभिमानास्पद आहे. येणाऱ्या कालावधीमध्ये यातून जी ऊर्जा प्राप्त झाली त्या माध्यमातून जे काही प्रश्न पनवेल विभागाचे अजून प्रलंबित आहेत ते सोडवण्यासाठी अजून ताकदीनं आपण प्रयत्न करू, एवढंच या निमित्तानं सांगतो. युवा नेतृत्व म्हणून महाराष्ट्राची जबाबदारी आपल्यावरती नेत्यांनी दिली आहे आणि आमदार म्हणून भविष्यात काय संकल्प घेऊन जनतेचे प्रश्न कुठल्या गोष्टींना आपण प्राधान्य देऊ? महाराष्ट्राचे लाडके मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब
आपल्या सगळ्यांचे देवाभाऊ यांनी 2010 पासून मी राज्यावर काम करतो तेव्हापासून टप्प्याटप्प्यानं माझ्यातलं नेतृत्व बघितलं, ओळखलं आणि मला संधी दिली. त्या नेतृत्वानं संधी दिली नसती तर ना मी युवा मोर्चाचा सचिव होऊ शकलो असतो, ना महासचिव होऊ शकलो असतो, ना भारतीय जनता युवा मोर्चाचा प्रदेश अध्यक्ष होऊ शकलो असतो. पुढच्या कालावधीमध्ये चंद्रकांत दादा पाटील, रवींद्र चव्हाण साहेब किंवा आता चंद्रशेखर बावनकुळे साहेब या सगळ्यांनी जर का ताकद दिली नसती तर माझ्यातून नेतृत्व घडूच शकलं नसतं. त्यामुळे भाजपचा राज्याचा महासचिव असेल किंवा आता आमदार म्हणून जबाबदारी असेल, ही पक्ष नेतृत्वाने दिलेली जबाबदारी आहे. आणि त्यामुळे महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात मी या जबाबदारीच्या माध्यमातून फिरलो. 21 लाख किलोमीटर महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात प्रवास करू शकलो. चांद्यापासून बांद्यापर्यंत, गड इंग्लज पासून गडचिरोलीपर्यंत वन फिरून कार्यकर्ते आणि नाळ जोडण्याचा मी प्रयत्न केला. आणि त्यामुळे कदाचित पक्ष नेतृत्वाला माहिती आहे की पक्षाची तिथली स्थिती माहिती असणारा आमचा हा कार्यकर्ता आहे. त्यामुळे पक्ष नेहमी जबाबदारी देत राहतो आणि पक्ष जी जबाबदारी देईल त्याला न्याय देण्याचा मी प्रयत्न करत असतो. आतापर्यंत पक्षांनी न मागता भरभरून दिलंय, त्यामुळे या पुढे सुद्धा काहीही मागणार नाही. पक्ष नेतृत्व कायम काही ना काही चांगलं देत राहतं. जी संधी मिळेल त्याचं सोनं करीन, जनसामान्यांचे अश्रू पुसून त्यांच्या चेहऱ्यावर हास्य उमटवण्यासाठी काम करीन, एवढी शाश्वती देतो. दादा, महसूल मंत्र्यांनी तुमच्याकडं येणाऱ्या भविष्याच्या काळामध्ये एक तरुण कडकदार नेतृत्व आणि भविष्य काळातला मंत्री म्हणून त्यांच्या बोलण्यात तो तुमच्याकडे सुतोवाच केलाय. कसं पाहता तुम्ही याच्याबद्दल? बघा, नेतृत्वाने ताकद देणं हे खरं तर मोठी गोष्ट असते. पण माझं अगदी प्रामाणिकपणे सांगणं आहे की पक्षाने अगदी योग्य वयात, मी कमी वयात म्हणणार नाही, कमी वेळात म्हणणार नाही, कारण मी 22 वर्ष सातत्याने काम करणारा कार्यकर्ता. अनेकांना माझ्या इतिहासाबद्दल माहिती नाही, त्यामुळे 16व्या वर्षापासून मी काम करतोय. 22 वर्ष ऍक्टिव्ह पॉलिटिक्समध्ये झाली. त्यामुळे लवकर नाही, पण योग्य वयात योग्य जबाबदाऱ्या मला मिळाल्या आणि योग्य वयात मी आमदारही झालो. त्यामुळे आता मला पुढे काहीतरी पाहिजे, लगेच काहीतरी मिळायची घाई आहे असं बिलकुल नाही. अगदी पेशन्स ठेवून सेवा करत राहणं हा माझा पिंड राहिलेला आहे, स्वभाव राहिलेला आहे. त्यामुळे पुढे काही मिळो न मिळो, जी जबाबदारी मिळाली त्यातून लोकांना कशी मदत होऊ शकेल या भावनेनं काम करत राहायचं. हे पक्षाचं नेतृत्व, खास करून भारतीय जनता पार्टीचं आमचं नेतृत्व इतकं विजनरी आहे. त्याला तिसरा डोळा असतो. इतरांना 2 डोळे असतात, भाजपच्या नेतृत्वाला 3 डोळे असतात. तर तिसऱ्या डोळ्याने ते बरोबर बघत असतात की काय राईट आहे, काय रॉंग आहे. ते जे राईट असेल त्याला ताकद देण्याचं काम नेहमी नेतृत्व करत असतं. भविष्यात सुद्धा तसा न्याय कायम मिळत राहील, मला खात्री आहे.